आणि विधानसभा निकालावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार। महाविकास आघाडीने निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे। कायदेतज्ञ असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। महायुतीला राक्षसी बहुमत मिळालं असं महाराष्ट्रामध्ये चित्र कधीही नव्हतं। सरोदे यांची टीका। शिंदे दादांनी काय तीर मारला की त्यांना इतक्या जागा मिळाल्या। संघानं घरोघरी केलेल्या विषारी प्रचाराचा आम्हाला फटका बसला। संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी किंवा अजित पवारांनी असं काय तीर मारलेलं आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्या? नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले। त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसतोय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे निकाल कधीच लागले नाहीत। महाराष्ट्रातील परिस्थिती आणि निकाल यामध्ये 100% तफावत। जितेंद्र आव्हाड यांची निकालावर प्रतिक्रिया। राज्याला विरोधी पक्षनेता नसणं ही काँग्रेसच्या कर्माची फळं। लोकसभेमध्ये खोटं बोलून मतं घेतली होती। बावनकुळेंची टीका। विरोधी पक्षनेता राज्याला नसणे हे तर कर्माचे फळ आहे काँग्रेसच्या। जर लोकसभेत खोटं बोलून मतं घेतले नसते, या खोटारडेपणाच्या लोकांना जसं हरियाणामध्ये लाच मारली तशी महाराष्ट्राने धोळीपछाड दिली। आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा। माळशिरसमध्ये पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांची मागणी। लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये अहंकार वाढला। विजय नम्रतेनं स्वीकारावा लागतो, अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो। सुधीर मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीला टोला। विकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर अहंकार होता, तेव्हा तुम्ही विजय प्राप्त करता तो नम्रतेने स्वीकारला नाही तर हा विजय पराभवाच्या मार्गाने पुढे जात असतो आणि तेच महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये झालं। मला सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, मात्र यश आलं नाही। अब्दुल सत्तार यांचा दावा। तर आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवेत। सत्तार यांची मागणी। मला तर आश्चर्य वाटतं की ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात। मी नाही, इतके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की एकनाथराव शिंदे साहेब। मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला। जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या। छगन भुजबळ यांचा आरोप। तर पाडायचं असतं तर मी सभा घेतल्या असत्या। जरांगेंचं प्रत्युत्तर। म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? तुला काय कळत आहे का काही? मी कचा सभा घेतल्या असत्या ना। मग मी 4 तारखेला म्हणजे 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार। ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे, उद्या आमचं आहे। मग शरद पवार गटाची 30 नोव्हेंबरला मुंबईत बैठक। नवनिर्वाचित आमदारांसह पराभूत उमेदवारांना देखील बैठकीचं निमंत्रण। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बैठकीमध्ये चिंतन केलं जाणार। पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार।